गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. त्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग. सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून टाका, कारण आपलं डेली ब्लॉग आता काही थांबणार नाही, येतच राहणार आहे. IT रिलेटेड गोष्टी मी शेअर करतो. प्रत्येक शनिवारी लाईव्ह येऊन काहीतरी टॉपिक घेऊन एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर आता काही थांबायचं नाही, आता जिमला जाऊया सध्या. मित्रांनो, लास्टचे दीड दोन महिने झाले आपले जिम आणि व्लॉग कंटिन्यू आहेत. तर त्याच्यात काही गॅप नाही पडला. तर माझा असा एक्सपिरियन्स आहे की बाबा डोकं वगैरे दुखत असेल, बॅक पण होत असेल, जिमला जाऊन आलं ना परफेक्ट होतं सगळं. वेट उचलता ते एक थेरपी असं मला वाटतं. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? तुम्ही खेळ खेळले, 1 तास बाहेर एक्सरसाइज केली, रनिंगला गेले तरी चालते. मित्रांनो, फ्रेश झाले. आता आपण बनवूयात ड्रायफ्रूट शेक. त्याच्यासाठी आहे आपल्याकडे खजूर, बदाम, अंजीर आणि एक काळे मनुके. सगळे आयटम टाकू आपण. ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट करायला वाजलेत आपल्याला 10च्या आत ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे युजली. पण आपलं आंघोळ वगैरे त्याच्यात टाईम जातो. बाय द वे, ब्रेकफास्टमध्ये आहे आत्ता बनवलेलं ड्रायफ्रूट शेक, 2 बॉइल्ड एग आणि पपई. आता वाजलेत 10:36. आज फ्रायडे, थोडं लवकर येऊ म्हटलं म्हणून लवकर चाललंय. लेट्स गो. डेली ब्लॉग बनवतोय आपण, लोक पण बघतात, पण पाहिजे तसा व्ह्यू काउंट मिळत नाहीये. त्याच्यामुळं कधी कधी असं वाटतं की का बनवतोय मी डेली ब्लॉग. नंतर विचार करतो की बाबा आपला आता काय म्हणतो आपण, असा पिरियड चालू आहे की डाऊनफॉल पण नाही म्हणता येणार. म्हणजे कधी वरतीच गेलो नव्हतो आपण, पण चांगले सबस्क्रायबर वाढण्यासाठी कंटिन्युटी ठेवायला लागते. तर त्याच्यावरून एक मला अनुभव आठवला की बाबा शाहिद कपूरचे मूवी बघा, आत्ता आला आहे देवा, आणि याच्या आधी जर्सी वगैरे 2-3 मूवी आले होते, पण ते काही एवढे चालले नाही. पण काहीच मूवी चालले त्याचे, अर्जुन रेड्डी असे. लक बॅड लक हे आपल्या हातात नाही आहे. तर हे कंटिन्यू राहणार एवढं नक्की. विमान थोडं मोठं झाल्यावर आपण थोडं बाहेर आउटिंग करू. समजा 1 डे रिटर्न किंवा 2 days 1 night स्टे, असं काहीतरी करू. सध्या काहीच करता येत नाही आहे, छोटा मोठा प्लॅन बनवायचा पण प्रयत्न करू जर जमलं तर. सध्या तर लोकांना नवीन आणि वेगवेगळं बघायला आवडतं. लोकांना म्हणजे काय, मला पण तेच आवडतं. रोज तेच म्हटलं की बोर होणार. आय ॲग्री विथ दॅट. बघू, आपण काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न करूच. मध्ये मी माझा IT एक्सपिरियन्स पण शेअर करेल मित्रांनो, जेणेकरून जे एक्सपिरियन्स लोक आहेत, फ्रेशर लोक आहेत, त्यांना पण फायदा होईल. आणि IT करिअर, IT काय चालतं हे लोकांना जोपर्यंत वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे त्याच्या आधी माहीतच नव्हतं की आम्ही काय काम करतो. आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळं घरात काम करतो, त्याच्यामुळं घरच्यांना दिसतं बाबा हां असं काम आहे, बसून काम आहे, 9-10 तास बसावं. तुम्हाला मित्रांनो सगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतील. पहिलं म्हणजे फिटनेस अँड डाएट. तर फिटनेस म्हणजे मी सकाळी जिमला जातो,
तेवढं फॉलो केलं तरी बेस्ट आहे. आणि डाएट म्हणजे दिवसभर काय खातो, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतो मी, पण कधी कधी होतं चीट, जसं काल कॉफी झाली स्टारबक्सची. ठीक आहे, कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा, पण जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचं मी ट्राय करतो. हे झालं फिटनेस अँड डाएट. दुसरं म्हणजे आपलं वर्क, काम काय आहे तर IT मध्ये टिप्स अँड ट्रिक्स, एक्सपिरियन्स शेअर करू. आणि फॅमिली आणि विकेंडला आउटिंग करायचा प्रयत्न करू इन फ्युचर. दॅट्स इट. ओव्हरऑल ऑलराऊंडर व्हायचा प्रयत्न करू हळूहळू, जेणेकरून आपले ब्लॉग बोर होणार नाहीत लोकांना. मित्रांनो, आता मी ऑफिसवरून घरी चाललो आहे. 3:45 वाजलेत, ऊन पडले बाहेर चांगलंच. तर आपल्याला उद्या परवा सुट्टी आहे. एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला. मी, प्रियांका, आई सगळेच जाणार आहे. तर कुठे जाणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ उद्याचा बघा नक्की. आणि आता आपल्याला थोडंसं CNG, थोडंसं नाही, CNG फुल टँक करायची. तर जाऊ आता, CNG भरू आणि मग घरी जाऊ. बघू आता CNGला किती वेटिंग आहे, ते सरप्राईज आहे आता. मित्रांनो, जसं सांगितलं सरप्राईज मिळालं आहे मला. मोठी लाईन आहे, इकडून दिसेल का नाही माहीत नाही. लेट मी ओपन द विंडो. CNG भरले आता 779, म्हणजे 780 रुपयाचा. आणि तो बसला आहे 8.25 लिटर, किलो लिटर जे पण असेल ते. तरी तो 89 रुपये किलो आहे पुण्यात, म्हणजे खराडी एरियामध्ये. जसं जसं बाहेर जाऊ तसं तसं 5-10 रुपये वाढवतात ते. मित्रांनो, आलोय घरी. आता घरी यायला मला वाजलेत 4:52, 5 वाजलेत. चला मित्रांनो, आता जेवण करूयात. जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी, अंडा करी आईने स्पेशल बनवली माझ्यासाठी. तर आई आणि प्रियांका जेवायला नाही आहेत, कारण प्रियांका आली पाणीपुरी खाऊन आणि आईने खाल्ली आहे ओली भेळ. मी म्हटलं चला आता मी एकटाच जेवायला. म्हटलं काहीतरी भाकरी आणि भाजी. मस्त झाली अंडा करी बरं का. चला आता जेवण करू. जेवण वगैरे झालेलं आहे माझं, काम पण झालं आहे. आता थोड्या वेळात लॉग आउट करायचे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपूयात. उद्या विकेंड आहे, शनिवार रविवार आम्ही कुठे चाललो आहे बाहेर फिरायला. तर त्याच्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा ज्या लोकांनी केलं नाही, आणि जे लोक नवीन आहेत आपल्या चॅनलवर. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.